हिची दान देगा देवा, हिची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. गुण गायीन आवडी, हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, हिची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. हरे चरण दत्तादिया, हरे चरण दत्तादिया, हरे चरण दत्तादिया. स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ओम नमो जी आत्या, वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशू, सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे, तद्वा सेवेपुरे कसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र असणार आपलं अंबिस्ते बुद्रुक हे गाव गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये. आपला जिल्हा मात्र पालघर आणि तालुका मात्र वाडा. आपल्या पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या गावामध्ये गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे. नवीन गणपती बाप्पा इको कमी करत होता, गाथा नको द्यायचा. गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देवनेवसी तुकाराम महाराजांचा आहे. तत्पूर्वी सुंदर अशी कीर्तन रूपे सेवेला ज्यांची सुंदर अशी आपल्याला मृदंगाची साथ आहे, परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या भागात असणारा वैभव महाराज. आपलं नाव मनीषजी महाराज. एकदा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचं एकमेव कारण आहे, निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने थाप टाकली जाते, तेव्हा सगळी सजीव कातडी डोलायला लागतात ना. ही मृदंगाचार्याची ताकद असते. कधी कधी आपण मृदंगाचार्याचं कौतुक करायचं असतं. परमात्म्याने परमश्रद्धेय ज्यांची सुंदर अशी पहिली चाल झाली, माझ्यासोबत आलेले अमोलजी महाराज आणि परमात्म्याने परमश्रद्धेय आपल्या भागात असणारा वैभव संतोषजी महाराज. महाराजांसाठी एकच जोरदार टाळी वाजवा. परमात्म्याने परमश्रद्धेय समस्त ग्रामस्थ परिसरातून आलेले भजनी मंडळ आहे. परमात्म्याने परमश्रद्धेय शेजारी पंढरे महाराज आहे, तिकडं अप्पाजी महाराज. परमात्म्याने परमश्रद्धेय यादव महाराज. इकडे या माईकवरती असणारे महाराज रजनीकांत महाराज. परमात्म्याने परम समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ परिसरातून आलेलं भजनी मंडळ यांचं कौतुक का केलं, यांच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ खर्च का केला, त्याचं एकमेव कारण माहिती म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला, दुसऱ्याला इज्जत द्यायला आधी स्वतःच काळीच मोठं असावं लागतं, ते आपण दुसऱ्याला मोठं मानायला. कधी कधी आपण दुसऱ्याला मोठं मानायला शिका, सोपं नसतं. कधी कधी आपण दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. मला वाटतं ज्यांच्या मार्गदर्शनानं सुंदर असा आपला हा सप्ताह चालू आहे, मला वाटतं ज्यांच्या आशीर्वादानं परमात्म्याने परमश्रद्धेय वैकुंठवासी गोविंद बाबा आणि वैकुंठवासी बालाजी बाबा, बरोबर ना, या दोन्ही महात्म्यांच्या आशीर्वादानं चालू असलेला भव्य दिव्य नाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहामधील आजच्या जागराची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं विशालदादांनी मला फोन केला, गावकऱ्यांचं सगळ्यांचं मत विचारलं आणि मला फोन केला. म्हणे महाराज असं असं आमचा सप्ताह आहे, सांगा तुमचा कितवा दिवस घालायचा. मग ते म्हणे जागराची सेवा घ्या. आणि ज्यांच्या सौजन्याने आपल्या जागराची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेली आहे, वैकुंठवासी रेखा कृष्णा पाटील या मातोश्रींच्या स्मरणात त्यांचे असणारे पुत्र आमचे रुपेशजी कृष्णा पाटील या दादांच्या वतीनं माझ्यासारख्या पामरकडे आलेली कीर्तन रूपी सेवा आहे. मी कल्पेश दादा म्हणायला लागलो, पण त्यांचं रुपेश नाही, कारण की परिचय नवीन आहे. या भागामध्ये थोडंसं मी नवीन असल्याचे कारण मुंबई भागामध्ये भरपूर कीर्तन झाले, पण या भागामध्ये सुद्धा येण्याचं भाग्य लाभलं.
म्हणून दादांच्या सौजन्यातून आजची कीर्तन रूपी सेवा आहे. विठाला कारण की या दादांचं गणेश बाप्पावरती असणारं प्रेम, गणेश बाप्पावरती असणारी श्रद्धा, गणपती बाप्पावरती असणारा भाव व्यक्त करण्यासाठी मनी महाराज, विशाल दादा या महाराजांचं सौजन्य मी घेतो. याच्यासाठी सुद्धा काळीच मोठं असावं लागतं. म्हणून तुम्ही सर्वजण प्रेमाची मंडळी आहात. जास्त वेळ मी खर्च न करता मी अभंगाकडे प्रवेश करतोय. सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि मागणीपर प्रकरणातील हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवंताकडे काही ना काहीतरी मागणी मागतायत. ती मागणी मागतायत, भगवंता एक दान दे. ते दान म्हणजे तुझा विसर कधीच पडून देऊ नको असं मला दान दे. ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराज जगाच्या मालकाकडे काही ना काहीतरी मागतात, मागणाऱ्याचा तेवढा अधिकार असावा लागतो. उगाच नाही तर कोणी मागत नाही. कोणी बी मागायला जायचं, आमदाराकडे फंड मागायला कोणी बी गेलं तर जमतं का? एक तर गावच्या सरपंचाने जावं लागतं, नाहीतर तालुका अध्यक्षाने, नाहीतर जिल्हाध्यक्षाचे त्याचा सपोर्ट घेऊन त्याला घेऊन जावं लागतं. अधिकार असावा लागतो ना. तसा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य नाही. एका वाक्यामध्ये तुकाराम महाराजांचा तुम्हाला अधिकार सांगतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. जो वाममार्गाने गमवतो तेव्हा हा राम म्हणतात. जो मेलेला कधीच उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. जो कायम एकपत्नी व्रत पाळतो तेव्हा सीताराम म्हणतात. जो अखंडपणे रामाचं दास्यत्व करतो त्यांना संत रामदास म्हणतात. आणि जगाचा मालक वैकुंठ सोडून खाली आला आणि त्यांचे पाय धरले ना, त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. असा तुकोबारायांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. किंवा जडी दगडा सहित वया तारेल्या जयशाला या. किती तुकोबारायांचा अधिकार असेल. अहो जशा लाह्या तरगतात ना पाण्यावरती, तसा तुकोबारायांचा गाथा दगडासहित तरगत होता. पण गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला, गाथा बुडवण्याचा काम केलं या समाजानं केलं. देऊतली माणसं तुकोबारायांचा गाथा बुडवत होती, पण तुकोबारायांचा अधिकार इतका मोठा, तो गाथा 13 दिवस तरगत ठेवण्याचं काम मात्र दगडाने केलं. मी तर म्हणेल निर्जीव दगडानं तुकोबारायांना साथ दिली, पण त्या काळी माणसानं साथ दिली नाही. गुरुजी माझं वैयक्तिक मत आहे, त्या काळची दगड प्रामाणिक होती आणि माणसाला लबाड होती. आता सुद्धा दगडच प्रामाणिक आहे आणि माणूस लबाड आहे. सांगू का माणूस किती लबाड आहे? माणूस इतका लबाड आहे, तालुक्याच्या ठिकाणी जातो, वाड्याला जातो, मोठ्या बाजारपेठेमध्ये जातो आणि त्याला पेरू दिसतात आणि तो पेरूवाल्याला म्हणतो पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, आणि घरी आणून त्याला चटणी मीठ लावून खातोय. मग कशाला विचारतोय पेरू गोड आहे का? इतका माणूस लबाड आहे. पण प्रामाणिक दगड किती आहे तुम्हाला सांगून जाईल. संप्रदायाची माफी मागून वाक्य बोलेल. ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावतो त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावल त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावल त्या दिवशी दगडाचा मसोबा तयार होतो. माणसाला कुठला कलर लावू म्हणजे माणसानं माणसात यावं. अरे माणसानं माणसात येण्यासाठी वेळ प्रसंग जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पाया पडले आणि पाया पडून आपल्याला विनंती केली. बोला मुखी नाम का म्हणतात. अरे मुखानं आपण त्या भगवान पारायणाचं भजन करायचं आणि हातानं आपण टाळी वाजवायची का, आपलं हित व्हावं याच्यासाठी. अरे तरी देखील जगद्गुरु तुकोबारायांनी का आपल्या पाया पडले, त्याच एकमेव कारण म्हणजे येतो कळवळा म्हणून या समाजाप्रती कळवळा निर्माण झाला. अरे ज्या समाजानं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवला होता तरी तुकोबारायांनी कळवळा व्यक्त केला. नवे नवे तुकाराम महाराजांनी त्यांचं कर्जमुक्त केलं. सावकारकीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या
आणि समाजाचं कर्जमुक्त केलं. पण तरी देखील या समाजानं जगद्गुरु तुकोबरायांची असणारी मुलगी आहे भागीरथीला वाटलं आपल्या बाबांना गोटवं करून खाऊ घालावं. भागीरथी प्रत्येकाच्या दारात गेली, प्रत्येकाला कपभर दूध मागितलं. कोणी कपभर दूध दिलं नाही. घराचे दरवाजे बंद केले. भागीरथी वाड्यावरती आली आणि रडायला लागली. तुकाराम महाराज म्हणतात, भागीरथी बाळा रडायला काय झालं तुला? बाबा रडू नको तर काय करू हो, मला वाटतंय तुम्हाला गोटवं करून खाऊ घालावं, पण मला कपभर दूध मात्र कोणी दिलं नाही. अरे ज्या समाजाचं तुकोबरायाने कर्जमुक्त केलं ना, त्या समाजानं जगद्गुरु तुकोबरायांच्या मुलीला कपभर दूध मात्र दिलं नाही. हा समाज आहे. वाईट काळामध्ये कधीच समाज आपला नसतो, सुखामध्ये नेहमी समाज आपला असतो गड्या. वाईट काळामध्ये कधीच कोणाचं कोण नसतं, सुखामध्ये नेहमी समाज आपला असतो. वाईट काळामध्ये तुकोबरायांना साथ कुणी दिली नव्हती, पण ज्यावेळेस तुकोबराय महाराज श्रीमंत होते, तुकोबरायांकडे 14 गावाची महाजनकी होती ना, त्या काळी तुकोबरायांच्या पाठीमाग एक ना एक व्यक्ती पळत होता. तुम्हाला सांगून जाईल, वाईट काळामध्ये कधीच कोणी कोणाचं नसतं. मी तर म्हणेल, एक वेळेस तुम्ही परक्यापासून सावध नाही राहिले तरी चालाल, जवळच्या माणसापासून सावध राहिलं शिकायचं. त्याचं एकमेव कारण आहे, अहो परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते, परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते हो, पण आपल्या जवळच्याला आपला अख्खा इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहूच तोपर्यंत माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहिलं शिकायचं. अरे जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही, अहो जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, अहो जी भावकी महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या आणि माझ्या पाठीमागे काय येणार आहे? लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाही. जवळचीच त्रास देत असतात तो, पण वाक्य ध्यान देऊ नाही का, तुम्हाला त्रास झाला पाहिजे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती नाही. तुम्हाला विरोधक कसले पाहिजे? तुम्हाला सांगू का, 100 जणांपैकी 10 जण तुमच्या विरोधात पाहिजे, तेव्हा तुमच्या जगण्याला किंमत आहे. तुम्हाला सांगू का, तुम्ही राजकारण करा, तुम्ही समाजकारण करा, तुम्ही परमार्थ करा, परमार्थ करत असताना त्रास देणारे जवळचेच असतात. तसं तुकोबरायांना सुद्धा त्रास देणारी जवळचीच होती. तुकोबरायांचा गाथा जवळच्यानेच बुडवला. नवे तुकोबरायांच्या मुलीला दूध मात्र जवळच्या माणसानं सुद्धा दिलं नाही. हा समाज आहे. पण तरी देखील तुकोबरायांचा अधिकार इतका सर्वश्रेष्ठ, तुकोबरायांनी आपल्या लेकीच्या प्रेमापोटी, आपल्या लेकीवरती प्रेम आहे, प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही केले. आपल्या भागीरथीच्या प्रेमापोटी जगद्गुरु तुकोबरायांनी एक काम केलं, येडेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. दगडाच्या नंदीकडून तुकोबरायांनी दूध काढलं हो, माणसाकडून काढलं यामध्ये नवल नाही. नंदीकडून दूध काढलं, गायीने म्हशीकडून सोडा. दगडाचा नंदी होता आणि दगडाच्या नंदीला नमस्कार केला आणि नंदीचं दूध काढलं आणि भागीरथीला दिलं. किती तुकोबरायांचा अधिकार असेल. नवे अशात अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग. आणि इतका अधिकार असताना देखील मग मला सांगा, जगाचा मालक पाठीमागा लागलच ना हो. ज्याची सत्ता आपल्यावरती आहे तो तुकोबरायांच्या पाठीमागे धावत होता. नवे जो आपल्याला घेऊन जातो, न्यायला येतो, त्याचं नाव आहे यम. यम त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर थरथर कापत होता. असा तुकोबरायांचा अधिकार आहे. आणि मग तुकोबराय या अभंगाद्वारे जगाच्या मालकाकडे काही ना काहीतरी मागणी मागतायत. पण तुम्हाला सांगून जाईल, जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे मागणी मागितली, ती उगाचच मागितली नाही. ते म्हटले देवा मला काहीच नको. पण तुम्हाला सांगू का, जगाचा मालक प्रसन्न झाला. का? तुकोबरायांची भक्ती बघितली, भजन बघितलं, अंतकरणामधला भाव बघितला. इतकं तुकोबरायांचं भजन सर्वश्रेष्ठ होतं. तुकोबरायांवरती वाईट वेळ आली होती तरी आपल्या प्रारब्धाला दोष दिला हो, पण जगाच्या मालकाला कधी दोष दिला नाही. उलट आवली जगाच्या मालकाला शिव्या देत होती हो. देवा तुझी, मी पुढे बोलणार नाही. ती भागीरथीची आई होती हो, तुकोबरायांची पत्नी होती. आवली जिजाऊ देवाला दनादन शिव्या द्यायची, तिचा अधिकार होता. कारण की तरी जगाच्या मालकानं सहन केलं, त्या पांडुरंगानं सहन केलं. पण तुकोबराय कधी दोष देत नव्हते. भंडाऱ्या डोंगरावरती जायचे, भामचंद्र डोंगरावरती जायचे, बोराड्या डोंगरावरती जायचे, सतत त्या जगाच्या मालकाचं भजन करायचे, सतत नामस्मरण करायचे. एक दिवस काय झालं माहितीये का, तुकोबरायांच्या भजनाची ताकद इतकी सर्वश्रेष्ठ ठरली, उगाच जगाचा मालक प्रसन्न होऊन म्हणत नाही काहीतरी मागा, सांगून जाईल. तुकोबरायांचं भजन रंगात यायचं, नामस्मरण जोरात सुरू व्हायचं.
एक दिवस काय झालं, पुण्याचा जागीरदार भंडारा डोंगराची पायथ्याशी त्याची 4 एकर जमीन आहे. ऐन उन्हाळ्याच्या भरामध्ये त्याचं पीक बहरतीला आलं. जेवऱ्याच्या कणसामध्ये दाणे भरायला लागले. देहू गावामध्ये आला. गडी शोधत होता राखणदारीसाठी, सापडला नाही. पण एक जण म्हटला, तुम्हाला बिनकामाचा एक माणूस सापडेल, तो तुमच्या शेतीची राखण करू शकेल. त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. हो का? कुठं सापडतील ते तुम्हाला देव गावात सापडणार नाही. एक तर ते भामचंद्र डोंगरावरती सापडतील, नाहीतर भंडारा डोंगरावरती सापडतील. आता ह्या पुण्याचा जागीरदार याने भामचंद्र डोंगरावरती जाऊन आला, पण तुकोबराय काय सापडले नाही. शेवटी भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराज सापडले. दर्शन घेतलं. महाराज वा वा, किती सुंदर भजन करताय तुम्ही. इतकं भजन तुमचं रंगात आलंय ना. तुम्ही इथं जे भजन करताय ना, अरे पण डोंगराच्या पायथ्याशीच माझी 4 एकर जमीन आहे. माझ्या बांधावरती जी शिळा आहे ना, त्याच्यावरती तुम्ही बसून भजन करा. बघा, 1 महिनाभर तुम्ही भजन करा आणि पाखरं हुसकून द्या. फक्त कणसामध्ये दाणे भरायला लागलेत ना. वा वा मालक. पण तुम्ही महिनाभर जर शेतीची राखण जर केली ना, तुम्हाला मी 1 मन दाणं देईल. बघा, 1 मन दाणं म्हणजे किती? 8 पाहिलं का 16 पाहिलं? मग किती? कमाईतच नाही. हा, बरं आलं बघा. 1 मन तुम्हाला दाणं देईल. आनंद झाला तुकाराम महाराजांना. या गोष्टीचा आनंद झाला. आवली म्हणायची, तुम्ही बिनकामाचं आहे, सतत तुम्हाला त्या पांडुरंगाचं वेड लागलं. आणि वैताग भिनती माहेराला निघून गेली होती. पण तरी देखील तुकोबराय म्हणतात, माझी भागीरथी सुखाची का होईना अर्धे भाकर खाईल. मी महिनाभर शेतीची राखण करेल आणि इथं जे भजन करायचे तिथं भजन करेल. दुसरा दिवस उजडला. तुकाराम महाराज शेळेवरती आले आणि भजन करायला लागले. दुपार झाली. महाराज घरी येईना. शेवटी भागीरथी शोधत शोधत आली. बाबा, अहो घरी तुम्ही आले नाही दिवसभर, भूक बीक लागली नाही का ग? ऐक ना भागीरथी, आता महिनाभर इथून कुठं हलायचं नाही. तू काय करायचं, मला इथंच डबा आणून द्यायचा. मी इथंच राखण करणार आणि संध्याकाळी या झोपडीमध्ये मी आराम करणार. पण जसं जसं दिवस उजाडायचा, पाखरं घरट्याकडून शेतीमध्ये यायची ना, तुकाराम महाराज भजनामध्ये दंग व्हायचे. पण जसं तुकोबरायांचं भजन रंगात यायचं का बाबा, तसं पाखरं यायची आणि दाणे टिपायला लागायची. पण तुकोबराय पाखरांना हुसकत नव्हते. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव होता. नवे नवे तुकाराम महाराज माणसापेक्षा जास्त प्रेम प्राण्यावरती करत होते. जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. कारंजल्या गांजल्यावरती प्रेम करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज होते. उलट पाखरांना म्हणायची या. म्हणता पाखरांना या या म्हटल्याच्या नंतर पाखरं एकटं येत नव्हती. पाखरानं भावकी गोळा केली. त्या भावकीनं गावकी गोळा केली. पाखरं थव्यानेच यायला लागली. जवळजवळ अर्ध्या कणसातले दाणे पाखरांनी खाऊन टाकले. पण तुम्हाला सांगून जाईल, दिवसभर ती पाखरं दाणे टिपायची, पण संध्याकाळी घरट्याकडे निघून जायची. तुकोबराय तरी देखील दिवसभर चरत असताना, दाणे टिपत असताना हाकलत नव्हते. कारण की तुकोबरायांना माहितीये, माणसापेक्षा प्रामाणिक जाती पक्षाची प्राण्याची. त्याचं एकमेव कारण आहे, अरे माणूस आता खातोय पण परत जाताना बांधून घेऊन जातोय. पण ती पाखराची जाते, ती प्राण्याची पक्षाची जाते. ते काय घेऊन जाणार आहे का? पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवण्या, ते गुंतून राहत नाहीत आपल्यासारखे. संध्याकाळ जशी व्हायची ना, तशी पाखरं घरट्याकडे निघून जायची. अहो पाखरांना सुद्धा संसार आहे हो. पाखरांचं सुद्धा चित्त पिलापाशी असायची. जशी एखादी माई माऊली असायची आणि शेतामध्ये राब राब राबणारी, आणि आपलं चिमुरडं लेकरू घरी असताना देखील संध्याकाळ जशी व्हायची ना, तशी तिला घराची ओढ निर्माण व्हायची. डोक्यावरती मोळी असावा सरपणाची आणि लगबगीने निघायची. का? आपले लेकरू घरी उपाशी असेल. कारण की जसं पक्षाचं सुद्धा चित्त आपल्या लेकरापाशी असायचं. घर हिंडे आकाशी ती चित्त तिचे पिलापाशी, तसं आईचं सुद्धा काळीच असणारं लेकरू घरी असू द्या, ओढ निर्माण होती घराकडे जाण्याची. हिरकणी होती, हिरकणी रायगडावरती दूध विकण्यासाठी गेली. सकाळ सकाळी दिवसभर दूध विकलं, ताक विकलं, दही विकलं, आणि संध्याकाळी 6च्या वेळेस रायगडाचे दरवाजे बंद झाले. आपला 5-6 वर्षाचं चिमुरडा लेकरू, 5-6 वर्षाचं लेकरू आहे घरामध्ये. दिवसभर मी दही विकलं, दूध विकलं, पण आता दरवाजे बंद झाले किल्ल्याचे, काय करावं? अरे त्या हिरकणीने आपल्या लेकरासाठी
कड्यावरून उडी मारली. नवीन तो कडा उतरला आणि कडा उतरून आपल्या लेकराला तिने स्तनपान केलं. लेकराला भेटण्याची ओढ असते, तशी पाखराची सुद्धा ओढ त्या पक्ष्यांना भेटण्यासाठी, आपल्या लेकरांना भेटण्यासाठी घरट्याकडे ओढ असायची. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज गायाळ पक्षिणी साई पिलाना भेटाया. तिना बांधल गरट दिला विसावा निवारा, येऊनिया पंखा खाली मुखी भरवला चारा. ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया, आज घायाळ पक्षिणी साई पेलाना भेटाया. अरे त्या पाखरांचं सुद्धा घरट आहे. आम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये कविता होती, तिला खोपा म्हणायची. त्याला खोपा म्हणतात पाखराच्या घरट्याला. ते असं असायचं घरट आहे का? खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोपा विणाला विणाला जसा गेला त्याचा कोसा, पाखराची कारागिरी तू देख रे मानसा. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. असं त्याला खोपा म्हणतात. ती पाखरं घरट्याकडे जायचे. पाखरांनी सुद्धा संसार थाटला. माणसापेक्षा बरा संसार आहे त्यांचा. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदान नाल, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुंदर संसार थाटला, पण तरी देखील तुकोबरायन त्यांना हकललं नाही. अख्खे दाणे त्या पाखरांनी खाऊन टाकले. अरे शेतीची पाहणी करण्यासाठी आलेला तो जागीरदार आहे, बघितलं त्याने अर्ध पीक पाखरांनी खाऊन टाकलं. तुकोबरायांचा राग आला. तुकोबराय भजनामध्ये दंग होते. तुकोबरायांच्या कानाखाली मारली. महाराज, तुम्हाला पाखराला हुसकायला लावलं होतं, तुम्हाला शेतीची राखणीसाठी ठेवलं होतं, नुसतं भजन करायलाच ठेवलं नव्हतं. माझे शेतीतलं पीक आता भरून द्या. आता तुकोबरायांच्या घरी खायला अन्न नाही, चुलीवरती हरळ उगली होती, आणि तुकोबराय भरून देतील का? मालक, मारू नका हो. तुकोबराय सुद्धा गावचे पाटील होते, पण प्रारब्ध बदललं होतं. भीक मागण्याची पाळी आली होती. गोपला पटेल गावीची लोक, आता मज भीक कोण घाली. त्या पुण्याच्या जागीरदारानं तुकोबरायांना ओढत ओढत आणलं आणि गावच्या पाटला समोर उभा केलं. पाटील, न्याय निवडा करा. पाटील कुलकर्णी बैसले. अरे बसले. यांच्या पंचायत बोलवली आणि तुकोबरायांना म्हटले, महाराजांनी माझं शेतीची राखण करायसाठी त्यांना ठेवलं होतं, त्यांनी शेतीची राखण केली नाही. महाराजांनी माझं पीक ठेवलं नाही, हे महाराज कारणीभूत आहेत. माझी शेतीची जी आहे ना पीक, ती सगळं भरून द्या. न्याय निवाडा करायचा. म्हणून पाटील म्हणले, महाराज तुम्ही प्रामाणिकपणे शेतीची राखण केली नाही का हो? मी प्रामाणिकपणे शेतीची राखण केली. तुकोबराय म्हणतात, पण मी पाखराला हुसकवलं नाही. मग महाराज, आता तुम्ही काय करायचं? पीक भरून द्यायचं. पण पुण्याच्या जागीरदाराला विचारलं पंचायतीने, नेमकी तुम्हाला पीक किती होईल? त्यांनी सांगावं, मला ना 5 खंड्याच्या वरी व्हायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, हे खोटं बोलतात. त्यांना 5 खंड्या नाही, यांना 7 खंड्याच्या वरी व्हायला पाहिजे. आता वाईट काळात देखील तुकोबराय भांडण आपल्या अंगावरती ओढून घ्यायला तयार आहे ना. कुलकर्णी म्हणतात, महाराज उगाच कशाला भांडण अंगावरती ओढून घेताय? मालक म्हणतोय 5 खंड्याच्या वरी होईल आणि तुम्ही म्हणता 7 खंड्या. जर 7 खंड्याच्या वरी झाली नाही ना, 5च खंड्या जर ज्यावरी झाली ना, उरलेली 2 खंड्याच्या वरी तुम्ही भरून द्यायची. तुकोबरायने कागद घेतला, मोडी तशी सही केली, मालक मी 2 खंड्याच्या वरी भरून द्यायला तयार आहे. पण तुकोबरायांकडे बघून त्या गावच्या पाटलाला दया आली.
अरे सतत भजनामध्ये दंग असणारे, बायकोचा विसर पडला, लेकरा बाळाचा विसर पडला, सतत पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग आहेत. श्री एकांडांना करता मेली तरी देवाला दोष दिला नाही. आणि नेमकी इतका दोष तुकोबरायांवरती द्यायचा नाही आपण. नेमकी पाखरं खाऊन खाऊन दाणे खातीलच किती हो. पाखराची जाते ना, 2 खंड्या त्याच्यावरही खाऊ शकत नाही. शेतीची पाहणी करण्यासाठी पंचायत गेली आणि सगळ्या जणांनी बघितलं. आणि बघितल्याच्या नंतर बांधावरती जाऊन उभा राहिले, बघितलं. शेतीमध्ये बघितल्याच्या नंतर ज्वारीच्या प्रत्येक कणसाच्या दाण्या दाण्यामध्ये जगाचा मालक डोलत होता. प्रत्येक कणीस दाण्याने तुडुंब भरलेलं होतं. तुकोबरायांनी बघितलं पिकाकडे. तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मनामध्ये म्हणतात, पांडुरंगा, हे भगवंता, मी तुझं भजन केलं, नामस्मरण केलं, म्हणून तू माझ्यासाठी कंसातला दाणा झालास. किती जगाच्या मालकाची ख्याती असेल. पण तुकोबरायांसाठी जगाचा मालक पिकातला दाणा तयार झाला. कारण की चाले हे शरीर कोणाचे असते, त्याच्या सत्तेविनं सगळं चालू आहे ना, म्हणून तो कंसातला दाणा व्हायला तयार आहे. अख्खं पीक तुडुंब भरलेलं. ती पंचायत म्हणली, पुण्याच्या जागीरदाराला म्हणली, मालक, तुकोबरायांवरती तुम्ही खोटा आरोप केला. एक सुद्धा कंसातला दाणा पाखराने खाल्ला नाही. तुम्ही म्हणता अर्ध पीक खाल्लं. आता जी ज्वारी होईल त्याच्यामधली फक्त 3च खंड्या ज्वारी तुमची आणि उरलेली तुकोबरायांची. ती ज्वारी करण्यात आली, ती झाली 15 खंड्या ज्वारी. डबल पीक झालं. महाराज, 3 खंड्या ज्वारी तुम्ही घेऊन जा घरी. मालक, मला 3 खंड्या ज्वारी नकोय. मी प्रामाणिकपणे इथं बसून भजन केलं. मला ना ठरलंय तेवढंच द्या. 1 मन दाणे द्या, माझ्या संसारापुरतं बरंच. माझ्या काय होतं, काही राहिलं नाही. आणि या धान्याचं नेऊन मी काय करू. पण ते म्हटले, तुम्हाला जर द्यायचंच असेल ना, हे धान्य मला देऊ नका. हे धान्य पुण्याच्या बाजारपेठेमध्ये न्या, ते विका आणि मिळालेल्या पैशामध्ये माझ्या वाड्यामध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधा. अहो, जगाचा मालक आहे, तोच कंसातला दाणा झाला आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशामध्ये तोच प्रगट झाला तुकोबरायांच्या वाड्यावरती. धन्य देहूगाव. अरे देहूगाव मध्ये पांडुरंगाचं जे मंदिर आहे ना, तुकोबरायांच्या वाड्यामध्ये, ते तुकोबरायांनी केलेलं भजन, केलेलं नामस्मरण, त्याचा भेटलेला प्रसाद आहे. सांगण्याचं तात्पर्य एक, तुकोबरायांनी जगाच्या मालकाचं भजन केलं, जगाचा मालक प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्याच्या नंतर नवे तो कंसातला दाणा होऊ शकतो, तर तुकोबरायांना प्रसन्न सुद्धा होऊ शकतो. दुष्काळ पडलेला होता. दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान. दुष्काळामध्ये तरी देखील तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचं भजन करावं. समाधिस्थ झालेले तुकोबराय, त्यांच्या अंगावरती सर्प विंचू खेळायला लागले. जगाच्या मालकाला दया आली. जगाचा मालक प्रसन्न झाला. महाराज, वाईट काळामध्ये तुम्ही माझं भजन केलं, नामस्मरण केलं, मी तुमच्या भक्तीवरती, तुमच्या नामस्मरणावरती प्रसन्न झालोय. माझ्याकडे तुम्हाला काय मागायचे ते मागा. पण तुकोबराय म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असे. गेल्या 7 पिढ्या झालं पांडुरंगा तुझा आम्ही भजन करतोय, तुझा परमार्थ करतोय. आमच्याकडे मागण्याची काही रीत नाही, नव्हतीच. पण तरी देखील तुम्हाला सांगून जाईल, तुकोबराय सुद्धा हे मागणीमधूनच अवताराला आले होते. सांगून जाईल तुम्हाला. गोलोबा पिता तुकोबरायांचे वडील सतत महिनावारी करायचे पंढरपूरची. एकदा कणकाई माता पाठीमागे लागली, ऐका ना, मला तुम्ही वारीला घेऊन चला. ऐक ना, तुला वारीला नेतो बर का, पण बायांना मागायची लय सवय असते. तुला लय मागायची सवय. एक तर काय झालं, 7-8-10 वर्ष झालं आपल्याला लेकरू नाही, आणि तुझी सतत इच्छा असते. देवऋषी आला तरी त्याला म्हणती, मला पोरग होईल का, मला पोरगी होईल का. तू सतत असे म्हणती. पण तू पंढरपूरला जर तुला नेलं ना, तू पांडुरंगाला मुलगा मागायला बस. नाही नाही, मी मागणार नाही, मी मागणार नाही. पण मागायची लई सवय. इतकी मागायची सवय, गळ्यातला नेकलेसच द्या, गळ्यातला राणी हारच द्या, गळ्यातला चप्पल हारच द्या, कानातली जुबच द्या, नाकातला शेंबुडच द्या, आपली नाकातली नतच द्या. आहे का नाही, लई मागायची सवय. पण मागू नका, तुला नेतो. ठरल्याप्रमाणे झालं. पण गेल्याच्या नंतर वाळवंटामध्ये गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि दर्शन रांगेला लागल्याच्या नंतर स्त्रियांची रांग एका बाजूला, पुरुषांची रांग एका बाजूला, दोन्हीमध्ये फूट झाली. आणि दर्शन घेण्याच्या टायमाला कणकाई मातेने जगाच्या मालकाच्या पायावरती डोकं टेकवलं आणि वर बघितलं. हे पांडुरंगा, किती अजून माझी परीक्षा घेणार आहेस. गेले कित्येक वर्ष झालं माझी कुस पवित्र नाही झाली, माझी कुस पवित्र होऊन दे.
7 पिढ्या झालं काही मागितलं नव्हतं, पण कणकाई मातेने मागितलं, ईसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र दे त्याची तिन्ही लोकांमध्ये कीर्ती दरवळत राहिली पाहिजे, असा पुत्र दे. मग जगाच्या मालकाने एक काम केलं, साक्षात नामदेव रायांना कणकाई मातेच्या उदरामध्ये पाठवलं. जे नामदेव रायांचं लिखाणाचं जर काम राहिलं होतं का, आता जो लिखाणाचं थोडस अधुरं काम राहिलं ना, ते काम जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपामध्ये त्यांना करायचं होतं. म्हणून तर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. मग नामदेव महाराजांचा अवतार तुकोबराय आहेत आणि तुकोबरायांना कणकाई मातेच्या उदरी जन्माला यावं लागलं. मग कणकाईने मागितलं, मला माहिती नाही पांडुरंगा, पण कित्येक दिवस झालं आम्ही 7 पिढ्या झालं तुला काही मागितलं नाही आणि तुला काही मागणार पण नाही. महाराज, कित्येक दिवस आम्ही तुमचं कर्ज सहन करायचो. जगाच्या मालकावरती कर्जच होतं ना त्यांचं. तुम्हाला सांगू का, जगाचा मालक आहे ना. आपण आज भजन करा, तुम्ही उद्या भजन करा, तुम्ही रोज भजन करा, तरी तुमच्यावरती दुःख येत असेल ना, तुमच्यावरती दुःख निश्चित येऊ द्या. पण तुम्हाला सांगून जाईल, तुम्ही जगाच्या मालकाचं भजन करा. मी तर म्हणतो पांडुरंगासाठी तुम्ही जगाच्या मालकासाठी 1 पाऊल चालत जा. वाईट काळामध्ये तो जगाचा मालक तुमच्यासाठी 10 पावलं आल्याशिवाय राहणार नाही. वाईट काळामध्ये तो जगाचा मालक आहे. वाईट काळामध्ये देव असतो. तुम्ही सतत भजन करा, नामस्मरण करा. तुम्हाला आज जरी देव पावला नाही ना, वाईट काळामध्ये नेहमी तो जगाचा मालक पावत असतो. महाराज, तुम्ही माझं भजन केलं, अहो मागावं तुमचं कर्ज कसं फेडावं. तुमचं माझ्यावरती कर्ज आहे, नामस्मरण रूपी कर्ज आहे. मला ते तुमचं कर्ज फेडायचंय. तुम्ही एक काम करा, देवा मी तुम्हाला मागतो, पण एक काम करा, असंच मी तुमचं भजन करतोय, असंच मी तुमचं नामस्मरण करतोय ना, तुमचा विसर मला कधीच पडला नाही पाहिजे, असं दान द्या. अभंगाचं प्रथम गुणगाई
काळामध्ये जगद्गुरु तुकोबराय या जगाच्या मालकाकडे एकदम साधारण मागणी मागतायत. ती मागणी पैशाची नव्हती, ती मागणी गाडीची नव्हती, ती मागणी प्रॉपर्टीची नव्हती, तर ती मागणी होती ज्यानं हा देवे दिला देह भजन गोमटा. भजनासाठी ज्याने आम्हाला देह दिलाय, आम्ही ते भजन निस्वार्थ भावनेने केलं आणि त्याच मोल म्हणजे जगाचा मालक म्हणतोय तू आम्हाला काहीतरी माग. मग देवा तुझा विसर कधी पडून घेऊ नको, एवढंच मागणं आहे तुझ्याकडं. का माहितीये का, आपण काल काय खाल्लंय की आज देखील आपण सांगू शकत नाही. काल काय खाल्लंय किंवा काल आपण कोणत्या माणसाला भेटलोय ना हे देखील आपल्याला माहित नाही. कारण की हल्लीच्या काळामध्ये माणसाला सगळ्यात मोठा रोग झाला असेल तो विसरायचा झालाय. विसरायचा रोग फार झालाय बघा. एका मित्राकडे एक जणाचे 500 रुपये होते. ते म्हणला हॅलो तब्येत बरी आहे का. ते म्हणला हा बरी आहे. ते म्हणला काय नाही तब्येत माझी बरी आहे पण काय नाही थोडीशी आई आजारी होती आणि तुला दिलेले त्या दिवशी 500 रुपये दे रे. हॅलो अरे काय नाही त्या दिवशी 500 रुपये दे. हॅलो काय नाही बरं जाऊ दे राव दे. बाकी जेवलास का. हा जेवलो. बाकीचा सगळा आवाज आला 500 रुपये दे. मग तेव्हा बरा आवाज येत नाही तुला. म्हणजे असं आहे बघा. म्हणजे विसरण्याची फार बघा आपल्याला लकब लागली. पण एक दिवस असा येतो मी तर म्हणेन तुम्ही कोणालाही विसरला तरी चालेल पण तुम्ही 3 जणांना कधीच विसरू नका. बघा माणसानं जीवन जगत असताना 3 जणांना कधीच विसरायचं नसतं. ज्याने अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्याने अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि तिसरं म्हणजे ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला कधीच माणसानं विसरायचं नसतं. ज्याने जाणून बुजून आपल्याला अडचणीत आणले ना त्याला कधीच विसरू नका बघा. पण तुम्हाला सांगून जाईल या जगाच्या मालकाला कधी विसरायचं नसतं. म्हणून तुकोबरायांना समजलं देवा मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही पण तुम्हाला तू विसर पडून देऊ नका की मी तुम्हाला विसरेल. मी तुम्हाला विसरू शकत नाही पण मला एवढंच वरदान द्या की तुमचा विसर कधीच पडला नाही पाहिजे. म्हणजे त्या भजनाच्या नामाचा अखंड उच्चार माझ्या ध्यानीमध्ये राहिला पाहिजे. कारण की सध्या बुद्धिभ्रष्ट माणसं व्हायला लागले. माफी मागून बोलेल. आणि सध्या सगळ्यात जास्त माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली असेल त्याचं नाव म्हणजे फक्त मोबाईल. मोबाईल मुळे जेवढी दुनिया बेईमान झाली ना ती जगाच्या पाठीवरती कशाने दुनिया बेईमान झाली नाही बघा. मोबाईलचे इतके परिणाम आहेत गुरुजी, इतके जास्त परिणाम झाले. एक जण कंपनीतून आलं बरं का, ते मोबाईल खेळत आलं होतं पण ते काय झालं ते दुसऱ्याच्याच घरात घुसलं. पण ज्याच्या घरात घुसलं ती बाई पण मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं आपले मिस्टरच आले. ती किचन मध्ये पाणी आणायला गेली पण खरा घराचा ओरिजिनल मालक आला पण तो सुद्धा मोबाईलच खेळत आला होता. त्याला वाटलं आपण रस्ता चुकलो. पाहुणा दुसऱ्याच्या घरात, अरे तुझंच घर आहे, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली त्या मोबाईल बाई. तुम्हाला सांगू का मोबाईलचे फार दुष्परिणाम झाले. पण तुम्हाला सांगून जाईल मोबाईलमुळे दुनिया बेईमान झाली. म्हणून बेईमान होऊ नका. त्या जगाच्या मालकाला विसरू नका. महाराज म्हणतात देवा तुझा कधी विसर पडून देऊ नको, एवढंच मागणं आहे. आणि फक्त एवढंच मागणं हे तर किरकोळ. अरे मी तुला उत्पन्न केलंय, मी तुमचं धारण पोषण केलंय. जगाच्या मालकाने आपल्याला सर्वांना उत्पन्न केलंय. सर्व घटीरामध्ये हा देई एक. किंवा जगाच्या मालकाने आपल्याला मयत तमिदम सर्व जगदेवतन मूर्तीनामतस्थानी सर्व भूतानी न चाहम तेषु उपस्थित. अरे भूतांचा सुद्धा धारण पोषण करता तो जगाचा मालक आहे. मग आपल्याला सुद्धा उत्पन्न करणारा तो आहे. मग त्याचा विसर कधी पडून जमल का. ज्याने आपल्याला जीव दिला दान, आणि ज्याने दान हा जन्म दिलाय, हा जीव दिलाय, मग त्याचं भजन करायला आपण विसरायचं नाही. पण देवा मी तुझं विसरणार नाही पण फक्त एवढंच मागू नका महाराज. तुमचं फक्त एवढंच मागणं म्हणजे कर्ज काय फिटण्याजोगं आहे का. त्याचं व्याज सुद्धा फिटणार नाही. कर्ज तर लांबच राहिलं. तुम्ही काय करा अजून मला काहीतरी मागा. मग जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये दुसरी एक मागणी मागतायत. Oh
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी म्हटले होते, तुझा विसर कधी पडून देऊ नको, हे मागणं आहे आणि तुझा विसर पडून देऊ नको. तुझा विसर नाही पडल्याच्या नंतर मी तुझं गुण आवडीनं गाईल, कारण की आवडीने गुणगान गाणं म्हणजे आवडीने भावे परिणाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एक मागणी प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मागितली, तुमचा विसर कधी पडून देऊ नका. पण खरी मागणी मागितली, दुसऱ्या चरणामध्ये नाही मागितली, उच्चार माझ्या पुण्यला. पण तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मागणी मागितली, ती म्हणजे देवा मला संतांची संगत लाभू दे. ही एक दुसरी मागणी द्या. संतांची संगत कशासाठी असावी? जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या प्रारब्धानं ते थोर संत झाले, नवे नवे जगद्गुरु झाले. ते संत असताना देखील ते कशाला म्हणतात संत संगत ही सदा? त्याचं एकमेव कारण आहे, संगत आपलं भविष्य घडवत असते. तुम्ही कोण आहात याला किंमत नसते, तुम्ही कोणाच्या संगतीत आहात ना याला जास्त किंमत असते. माय माऊल्यांनो, आपली संगत आपलं भविष्य घडवत असते. ऐका, तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केले त्याची खिचडी बनवली जाते, आणि तेच तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स केले ते देवाच्या चरणी वाहिले जातात. आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. संगत करे सज्जन की तो हो गए दो बात, संगत करे गधे की तो खा गए दो दौलत. संगत चांगल्याची असू द्या, तुमची संगत चांगल्याची असू द्या. लोक म्हणतंय तुमचं पोरग महाराजाच्या संगतीत राहते बरे, आणि तुमचं पोरग तुकारपोराच्या संगतीत राहते. संगतीचा परिणाम फार अलौकिक आहे महाराजजी. संतांच्या संगतीचा परिणाम तर फार अलौकिक आहे, पण नवे नवे सामान्य माणसाच्या संगतीचा परिणाम सुद्धा फार अलौकिक आहे. सांगून जाईल तुम्हाला. एखादं न पिणाऱ्याच्या संगतीमध्ये जाऊ द्या, बिघडतंय ते. न पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेलं, पहिल्या दिवशी गेल्याच्या नंतर न पण न पिणाऱ्याला म्हणलं पी नाही तर पाच तरी. तो म्हणला मी काही पेत नाही पण मी पाच येतो. तो म्हणला मी पैसे देतो पण मी काही पेत नाही. पैसे दिले त्याने. दुसऱ्या दिवशी परत सोबती गेलं, शे म्हणलं पी नाही तर पाच तरी. शिव म्हणला मी पाच येतो बरं का, पण आज काय पैसे आणले नाही. ते म्हणला उधार ठेव. तिसऱ्या दिवशी जात परत म्हणतो पी नाही तर पाच तरी. ते म्हणला कालचीच उधारी बाकी आहे, मी काय पेत नाही. मग पी, उधारी बाकी आहे म्हणजे नाही तर भांडे घासायला राहा. तो कसा बसा प्यायला शिकला, वाकडं तिकडं थोबाड करून प्यायला शिकल्या. पण ज्यांनी प्यायला शिकवलं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाहेर गावी निघून गेलं. हे एकटं धाब्यावरती गेलं. हे कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. अरे न पिणाऱ्याच्या सोबत जर हॉटेलवरती गेलं नसतं ना, ते बिघडलं नसतं, ते प्यायला शिकलं नसतं. बघा, संगत फार महत्वाची असते. नाहीतर आपल्या गावाचं नाव काय आहे? आंबिस्ते. मग आपल्या आंबिस्ते गावची एक माई माऊली वाड्याला आंबे विकायला गेली, आणि आंबे विकायला गेल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाता, काय खाता, काय पिता, किंवा कोणाच्या संगतीत बसता हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आंबे विकणारी मावशी ज्याच्या शेजारी तिने स्टॉल लावला ना, त्याच्या शेजारी होतं उंदरा मारण्याच्या औषधाची पुडी. ते विकायला बसलं की मावशी म्हणायची आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, आंबिस्त्याचे आंबे, गोड गोड आंबे. शेजारचा म्हणायचा खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. ही म्हणायची आंबे घ्या आंबे, हा म्हणायचा खाल्लं की मरतय. दिवसभर हिचा एकही आंबा खापला नाही, संध्याकाळपर्यंत याची एकही पुडी खपली नाही. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. तुम्हाला सांगू का, संगत घडवते आपलं भविष्य घडवत असते. अरे संतांची संगत लाभू द्या, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. बघा, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. अरे संतांची संगत लाभू द्या, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. बघा, तुम्हाला सांगू का, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांची संगत लाभू द्या, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. मग संतांच्या संगत लाभावी याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला धन नको, दौलत नको, प्रॉपर्टी नको. अरे माझं जर धनावरती जर डाव असताना देवाला म्हटले, देवा मला जर धनच पाहिजे असतं ना. अरे या महाराष्ट्राचा जाणता राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, माझ्याकडे नजराना घेऊन आले होते, तरी त्यांना म्हटलं सोने रुपये आम्हा मृत्युके समान. अरे सोनं नाना मला मृत्युके समान आहे. आमचा धनावरती कधीच लोभ नाही, धनावरती कधीच आमचा डोळा नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु करून घ्यावं जगद्गुरु तुकोबरायांना.
महाराष्ट्राचा जाणता राजा आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबा आहेत आणि तरी देखील प्रारब्ध बघा ना, काहीच नव्हतं घरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा धन नको, दौलत नको, धन पाहिजे असतं तर माझ्याकडे 14 गावची माझेनकी होती, तरी मी काहीतरी करून लोकांकडून व्याजाचा पैसा घेऊन मी जीवन जगलो असतो. तुकोबारायांकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आणलेला नजराना, त्याच्यावरती मी आयुष्यभर जीवन सुखाने जगलो असतो. माझा धनावरती कधीच लोभ नव्हता, माझा पैशावरती कधीच लोभ नव्हता. फक्त आमचं धन एकच आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाची शस्त्रे. अरे संतांच्या मुखातून निघलेले शब्द ना, तेच त्यांचं धन असतं बघा. आणि जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द म्हणजे काही सामान्य नव्हते. आपला माथा जागा येण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी हा गाथा दिला. जगद्गुरु तुकोबारायांनी मग त्यांचे शब्द किती अजरामर असतील. मग तरी जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाला धन नाही मागत, संपत्ती नाही मागत, संतांची संगतच मागतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये न लगे मुक्ती धन संपदा, 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 संतांचा संग मला भेटू द्या, संतांची संगत मला लाभू द्या. त्याचे एकमेव कारण आहे, अरे संतांची संगत आपलं भविष्य घडवणारी असते. संत महात्म्यांना कशाचीच गरज नसते, आपलं हित व्हावं याच्यासाठी साधू महात्मे अवताराला येत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, परोपकाराय वियंते. संत महात्मे आपलं कल्याण करण्यासाठी येत असतात, आपलं हित करण्यासाठी संत महात्मे येत असतात. मग आपण एक काम करायचं, ते नेची पण ते चालू जाता, नपडे गुंता कोठे काही. कारण की त्यांनी चाकून दिलेल्या मार्गावर चालत जायचं. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडे परमार्थाचे. तातडीने परमार्थ करायचा. परमार्थ करायचा म्हणजे या क्षणी, मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, माग जे घडलंय ते बघूच नका. इथून पुढे जगाच्या मालकाला आवडेल अशी भक्ती करा. जगाच्या मालकाला आवडतं किंवा त्या संतांना आवडतं, संत महात्मे म्हणतात आम्हाला आवडेल अशी भक्ती कधी करू नका. आमच्या संगतीमध्ये तुम्ही आलात ना, मग आम्ही तुमच्या हितातच सांगू. संत महात्मे म्हणतात आम्हाला आवडेल अशी भक्ती कधीच करू नका, जगाच्या मालकाला आवडेल अशी भक्ती करा. मग जगाच्या मालकाला आवडतं तरी काय, आवडे देवाचे तो एकाग्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असणारा भक्त तो भगवान परमात्म्याला प्रिय असतो. भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती, कपाळाला गोपीचंदन टिळा असणारा भक्त भगवान परमात्म्याला प्रिय असतो. काही जण म्हणतात महाराज आमची मनाचीच माळ आहे. तुझी मनाची माळ कुठं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली किंवा तुझी मनाची माळ कुठं गाथेमध्ये सांगितली ते तरी दाखव. उलट ज्ञानोबराय म्हणतात मनो मार्गे गेला तो तेथेची मुक्तला. अरे मनाच्या मार्गाने जाऊ नका हो. संतांनी जो मार्ग दाखवून दिलाय त्या मार्गाने चालत जा. कारण की संत महात्मे आपलं फक्त हित करणारे असतात. नाहीतर आपण मुलगी बघायला जावं
आणि मुलगी बघायला गेल्याच्या नंतर त्या मुलीने म्हणावं, महाराज तुमचा संसार नेटनेटकेपणाने करील, तुमच्या मुलाबाळाला जन्म देईल, तुमच्या आई वडिलांची सेवा करील, घरातली सगळी कामं करील, एक काम करणार नाही, तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार नाही आणि कपाळाला कुंकू लावणार नाही. चालेल का अशी बायको? संसारामध्ये आपल्याला बिना मंगळसूत्राची बायको चालत नाही. परमार्थामध्ये बिना माळाचा भक्त सुद्धा भगवान परमात्म्याला चालत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती करा, त्या जगाच्या मालकाचे सतत भजन करा. त्याचे एकमेव कारण आहे, तुम्हाला सांगून जाईल, पवित्र नरदेह दिलाय, तो जगाच्या मालकानं भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. अरे भजनासाठी जगाच्या मालकानं हा देह दिलाय आणि हा देह न मिळणारा देह आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकरियावर मग फेरा पडे, किंवा बरही वेळ सापडली संधी, सह्य झाली बुद्धी संचिताची, संधी प्राप्त झाली, अनमोल असा देह आपल्याला प्राप्त झालाय. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता हा देह भेटलाय, परत भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. मग भेटलाय ना हा देह, मग एक काम करा, उठा हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, उठा हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, उठा हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भजमन नारायण, तू भजमन नारायण, तू भजमन नारायण, तू भजमन नारायण. चौथा हात का मानव देह, जगाच्या मालकाने हा अनमोल किमतीचा देह दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नामस्मरणासाठी दिलाय ना. मग या देहामध्ये येऊन त्याचं भजन करा, नामस्मरण करा. आणि या देहामध्ये येऊन त्याचं भजन नाही केलं, नामस्मरण नाही केलं ना, त्या जगाच्या मालकाचं आपण जर कर्ज नाही फेडलं ना, पण तो कधी तो काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल म्हणून सांगू शकत नाही. पण वेळोवेळी सावध केलं, आपल्याला सकल संतांनी सावध केलं. बाबा हो, त्या काळाची उडी तुमच्यावर पडण्याच्या ऐवजी तुम्ही सावध व्हा. आणि जर तुम्ही सावध नाही झाले ना, परिणाम होईल. मग शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, ऐका, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी हे जरी हे जरी हे जरी हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बात कळ बांधून नेईल, सरत शेवटी बात कळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जणांनी आमचे काय बाजाईल, आपल्या काय बांधायला, काय बाजाईल, काय बांधायला. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा महाद्वारी, बोल बोल चले का बिना महाद्वारी, बोल बोल चले का. ये अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. करुणे उचित
द्यायची गरज आहे. 21 मध्ये येते ना, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. शांतीब्रह्मन नाथ महाराज आपल्याला वेळोवेळी सावध करून गेले. नवे नवे शांतीब्रह्मन नाथ महाराजांची या संप्रदायावरती इतके उपकार आहेत. आणि या नाथ महाराजांनी संप्रदायासाठी पिंगळा हे प्रकरण दिलंय. या नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी भारुड हे प्रकरण दिलंय. या नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी वासुदेव प्रकरण दिलंय. आणि या अनेक प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला सावध करण्याचं काम केलंय. ऐका, नाथ महाराज म्हणतात, रामाच्या पारी हरिनाम बोला, सकाळ सकाळी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. तो सकाळ सकाळी आपल्या दारामध्ये वासुदेव यायचा, पहाटेच्या पारी आपल्या दारामध्ये तो पिंगळा यायचा. तो आपल्याला सुंदर उपदेश करायचा. आता जागा रे वाईनो जागा, जागा करण्यासाठी यायचा आणि आपल्याला जागा करून सुंदर तो जगाच्या मालकाचा उपदेश आपल्याला सांगायचा. म्हणायचा, ऐका, एका हातामध्ये कंदील असायचा, एका हातामध्ये डमरू असायचं, अंगामध्ये कोट असायचा, डोक्यामध्ये फेटा असायचा आणि तो सांगायचा, रामाच्या पारी हरिनाम बोला, तो सांगायचा. किंवा तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. तो पिंगळा यायचा, तो पहाटेच्या पारी यायचा, सकाळ सकाळी यायचा. आता आपल्या दारामध्ये सकाळ सकाळी पिंगळा येत नाही. आता काळ बदलला. सकाळच्या पाळी आपल्या दारामध्ये तो बटरवाला यायला लागला. बटर घ्या, बटर घ्या, बटर घ्या, बटर घ्या. येतो नाही सकाळ सकाळी बटरवाला. आता पिंगळा येत नाही, तो वासुदेव येत नाही, नंदीवाला येत नाही, दान मागणारे ते कोणी परडेवाले सुद्धा येत नाही. काळ बदलत चालला. तुम्हाला सांगू का, इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. पूर्वीच्या काळी या माय माऊल्या हांड्याव हांडा, हांड्याव हांडा लांबून विहिरीवरून पाणी आणायच्या. पण सध्याच्या काळामध्ये किचनच्या वाट्यावर पाणी आलंय. काळ बदलला. आमच्यासारखा महाराज घरी गेला पाणी पिण्यासाठी, आम्हाला पाणी देणार नाहीत. नळाची नळीच घ्यायची, महाराजाच्या तोंडात खुपसायची. काय पियची तर पी, पिऊन झाल्या नळ बंद करून निघून जाय. इतका काळ बदललाय, फार काळ बदललाय. बघा, चपात्या बनायचं मशीन आलं, काळ बदलला. चपात्या बनायचं गेलं, आता कपडे धुण्याचं मशीन आलंय, बरोबर ना. कपडे धुण्याचं सुद्धा मशीन आहे. आता जास्त काळ बदलला, आता आंघोळीचं मशीन आलं. बघा, जावाई सासरवाडीला गेला, सासऱ्यानं जावाईला आंघोळीच्या मशीन मध्ये घातलं, लाईटच गेली. तो जावाई आतमध्ये धाड 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 धाड. सासऱ्यानं जनरेटर लावलं, आपल्या जावाईला बाहेर काढलं. जावाई बापू म्हणला, सासर बुवा गाव ग जाऊन नदीला आंघोळ करतो, पण मशीन मध्ये नको. इतका काळ बदलला. पण वाक्य ध्यान देऊ नाही का, काळानुसार माणसानं जरूर बदलावं. काळानुसार माणसानं जरूर बदलावं. पण काळानुसार बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नये. सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय. तेव्हा कीर्तन प्रवचन चालू आहे. संस्कृती जपून ठेवण्याचं काम केलं आपल्या संप्रदायाने. नाहीतर कुठे चालली संस्कृती, कुठे चालला आपला हा महाराष्ट्र. माफी मागून बोलेल, आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4-4.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल ना, निश्चित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे परस्त्रीला माते समान दर्जा देणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे बादशाची पत्नी आणली होती तुकोबरायांसमोर आणि म्हणे, महाराज हिचं तुम्हाला काय काय करायचे तर काही बी करू शकता. उलट तू छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं ऐका. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर देते, बांधत होता मस्जिद, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखत शिर, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखत मन. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. कारण की आपला हा महाराष्ट्र उभा राहिलाय, तो काय उगाचच नाही राहिला. ऐका, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली
मैत्रीण म्हणून कळाली तो राजेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला, तो जिजाऊंचा शोभा झाला. आपला महाराष्ट्र उभा राहिलाय. 4 जणांच्या खांद्यावरती आपला हा महाराष्ट्र उभा आहे. एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देऊचे तुकोबा, 3 म्हणजे भंडारीचा विठोबा, आणि 4 म्हणजे स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती महाराष्ट्र उभा आहे, आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहणारी माणसं आहोत. या महाराष्ट्रामध्ये आपल्याला योग्य दिशा दाखवून देण्याचं काम सकल महापुरुषाने, सकल संतांनी केलंय. आपल्याला शांती नाथ महाराजांनी योग्य दिशा दाखवली, योग्य वेळी आपल्याला सावध केलं, भजनाच्या मार्गाला लावलं, भजन करण्याची संधी प्राप्त करून दिली. मग त्याचं आपण भजन केलं पाहिजे. एकदा सर्वांनी हात वरती करा, करा हात वरती, आणि राहू द्या सकाळपर्यंत तसेच. एकदा प्रेमानं माझ्या पाठीमागं सर्वांनी भजन करायचंय. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 घेतले वय सांगायची सुद्धा गरज नाही. इतका भजनाचा कंटाळा, इतका नामस्मरणाचा आपल्याला कंटाळा आहे. पण तुम्हाला सांगून जाईल, इथं केलेलं भजन, इथं केलेलं नामस्मरण हेच आपल्या सोबत येणार आहे. नाहीतर माणसानं सोबत काहीच आणलं नाही.
माणूस जाताना सुद्धा सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही. अरे जगद्गुरु तुकोबरायांचं का नाव पाठीमागे आहे? तुकोबरायांनी जीवनभर एकच काम केलं, त्या जगाच्या मालकाचं भजन करण्याचं काम केलं. म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती. तुम्हाला सुद्धा वाटत असेल चंद्र सूर्य असेपर्यंत आपली कीर्ती राहावी, सतत आपण त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हेच नामस्मरण आपल्या सोबत येतं, नाहीतर काहीच आपण आणलं नाही. का येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय, नको अभिमान करू भल्या मानसा. कोणत्याच गोष्टीचा कधी अभिमान करू नका, कोणत्याच गोष्टीचा कधी गर्व करत जाऊ नका. अरे माणसाचा चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय पाठीमाग असतो. पुढच्याला कधीच अभिमान नसतो मी पुढे, आणि मागच्याला वाईट वाटत नसतं मी मागे. एक क्षणामध्ये बदलणारं गणित असतं. सूर्य चमकतोय, चंद्र चमकणार आहे. आपापली वेळ यावी लागते. आपली वेळ येऊ तोपर्यंत आपण संयम ठेवायला शिका. वेळ प्रत्येकाची येणार आहे. अरे जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला असतं ना, तेच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीत पडलेलं असतं. तुमची वेळ निश्चित येणार आहे. संयम ठेवायला शिका, चांगलं जगा, चांगलं वागा, त्या भगवानपणाचं भजन करा. हेच तुमच्या सोबत येणार आहे. तुम्हाला सांगून जाईल, इथं केलेलं भजन, इथं केलेलं नामस्मरण ते जगाच्या मालकाला प्रिय असतं. म्हणून जगाच्या मालकाचं वेळोवेळी भजन करायचं, नामस्मरण करायचं. आणि मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, या 3 जणांची सेवा करायची. आईची सेवा करायची, वडिलाची सेवा करायची, आणि संतांची सेवा करायची. आचार्य देव म्हणजे संत, कारण की संत महात्मेच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. संत महात्मेच आपल्याला योग्य वळणावरती लावतात. कारण की हे 3 जण सोडले ना, सगळेजण आपल्याला स्वार्थपोटी प्रेम करतात आपल्यावरती, पण स्वार्थविरहित प्रेम करणारे हे 3 जण आहेत. म्हणून स्वार्थविरहित हे 3 जण आपल्यावरती प्रेम करतात. म्हणून या 3 जणांना कधीच आपण विसरता कामा नये. या 3 जणांची सेवा करा, हेच आपल्या सोबत येणार आहे. नाहीतर जगाचा मालक फार चतुर आहे. जगाचा मालक कधी तुम्हाला घेऊन जाईल किंवा कधी मला घेऊन जाईल, क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. कोणाचा क्षणाचा भरोसा आहे? कोणाचा क्षणाचा भरोसा नाही. मायबाप, चांगलं जगा, चांगलं वागा, जगावरती प्रेम करा. अरे तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये जाओ, तुमच्या दुःखामध्ये नेहमी लोक येत राहतील. दुसऱ्याच्या दुःखाला दुःख माना, तुमच्या दुःखामध्ये नेहमी समाज आपला राहील. तुम्हाला सांगून जाईल, का आपण दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानायचं, का आपण दुसऱ्यावरती प्रेम करायचं. ज्यांना आपण प्रेम करतो, ज्यांना आपण दुःखामध्ये सहकार्य करतो ना, आपल्या दुःखामध्ये नेहमी तेच असतात. मी तर म्हणेल, समोरचा तुमच्याशी वाईट वागतोय ना, तुम्ही समोरच्याशी वाईट वागू नका, तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागा. हाच आपला खरा धर्म आहे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीन पतित, जगी जे दीन पद दलित, भयाजा ऊन उठवावे. जगाला प्रेम पावे. किसी के काम जो आए उससे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. माणसाप्रमाणे जगा, माणसाप्रमाणे वागा, त्यामध्येच आपली किंमत आहे. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, जगाच्या मालकाचं भजन करा आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. इथे मी तुम्हाला होतो हेच आवडतं जगाच्या मालकाला. नाही तर तुम्हाला सांगून जाईल, एकाकडे 18 विश्व दारिद्र्य होतं आणि 1 द्वारकेचा राजा होता. प्रारब्धानं काहीच नाही राहिलं, भीक मागून खाण्याची पाळी होती. पण एक दिवस काय झालं, सुदामाची पत्नी एक दिवस सुदामाला म्हणाली, ऐका ना, तुम्ही काय करा, आपल्या घरी खायला अन्न नाही, तुमचा मित्र जगाचा मालक आहे, द्वारकेचा राजा आहे, बलाढ्य श्रीमंत आहे, तुम्ही त्याच्याकडे जा आणि काहीतरी त्याला मागा. तुम्हाला सांगितलं ना, बायांना मागायची फार सवय. तुम्हाला ऐक ना, मी कधी त्याला मागितलं नाही आणि मागणार सुद्धा नाही, पण मी त्याला भेटायला नक्की जाईल. तू म्हटली ना, जा मित्राकडे आणि काहीतरी घेऊन या, पण मोकळ्या हाताने जाणं शोभणार नाही. महाराज, कोणाकडे तुम्ही जा, मोकळ्या हाताने कधी तुम्ही जात नाही. पाहुण्या रावळ्याकडे जाऊ द्या, बिस्किटचा पुडा पाहिजे तुम्ही घेऊन जाता. काय झालं, अख्खं घर शोधलं आणि घरामध्ये खायला काहीच नव्हतं, पण मडकं होतं आणि मडक्याच्या बुडाला पोह्याचा भुगा होता.
तो कसा बसला? फक्त अंतःकरणामध्ये भाव, प्रेम, श्रद्धा त्या जगाच्या मालकाच्या विषयी. धोत्राच्या गाठीमध्ये ते पोहे बांधले आणि दर मजल करत जात असताना द्वारका नगरीच्या महाद्वाराजवळ आलेले ते सुदामा आहेत. पण जात असताना सतत त्या जगाच्या मालकाचं भजन, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, सतत त्या वासुदेवाचं, सतत त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन आहे. आणि द्वारपाला जवळ आलेलं, द्वारपालाने बघितलं कोण भिकारी आपल्या नगरीमध्ये आलाय, फाटकत होत रे, मळके कपडे, कोण आलाय? त्यावेळेस सुदामा म्हणतात, ऐका ना, तुम्ही तुमच्या जगाच्या मालकाला सांगा मी तुमचा लहानपणीचा मित्र सुदामा तुम्हाला भेटायला आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर के सुदामा करीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहां से, तुम्हारे महल के करीब आ गया है. जगाच्या मालकानं सिंहासनावरती आवाज ऐकला, सिंहासन सोडलं, राजगादी सोडली, महाद्वाराजवळ आले. सुदाम्याचं दर्शन घेतलं, घट्ट लिंगन दिलं. त्या सुदाम्याची अख्ख्या नगरीमध्ये मिरवणूक काढली, गुलाब पाण्याने आंघोळ घातलं, सिंहासनावरती बसवलं. का तर जगाच्या मालकाला आनंद झाला, माझा लहानपणीचा मित्र मला भेटण्यासाठी आलाय. सुदाम्याला सिंहासनावरती बसवलं आणि भगवान श्रीकृष्ण पायाजवळ बसले आणि पायाकडे लक्ष गेलं, थेंब थेंब रक्ताचे खाली पडत होतं. का तर सुदाम्याच्या पायामध्ये येताना काटे मोडले होते. उन्हाळ्याचे दिवस होते ना, चैत्राचा महिना होता, पायात काटे मोडले. बघितलं जगाच्या मालकानं, भगवान श्रीकृष्णानं एक काम केलं, जिभेवर तुका घेतला आणि त्या जखमीवरती चढला. काटा काढण्याची पद्धत आहे. तुम्हाला सांगू का, आजपर्यंत जगाच्या मालकानं फक्त 2च जणांच्या पायातला काटा काढलाय. एक म्हणजे तुकोबरांची पत्नी असणारी आवली आणि एक म्हणजे सुदाम्याच्या पायातला काटा काढलाय. असा काटा लय जणांचा काढलाय. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. असा काटा जगाच्या मालकानं लय जणांचा काढलाय बघा, पण पायातला काटा 2 जणांचा काढला. जगाच्या मालकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. सुदामा, मला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आला, अनवाणी पायाने आलास. फाटकं धोतर बघितलं आणि ते धोतर उतरायला लावलं, 9 धोतर अंगावरती चढवलं. पण सुदामा म्हणतात, प्रभू, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पोहे घेऊन आले. मला पोहे? वा. धोतराची गाठ सोडली आणि पोहे ती गोड म्हणून खाल्ले. मला सांगा काय कमी होतं जगाच्या मालकाला नगरीमध्ये? पण एवढे पोहे खाण्याची का गरज लागली? जगाच्या मालकानं पोहे आणले हे बघितलं नाही, अंतःकरणामधला भाव ओळखला, अंतःकरणामधली भक्ती ओळखली, अंतःकरणामधलं प्रेम ओळखलं, म्हणून तर ते पोहे गोड मानून घेतले. जसे शबरीचे बोर जगाच्या मालकानं गोड मानून घेतले होते, तसे पोहे गोड मानून घेतले. अंतःकरणामधला भाव ओळखला. जगाचा मालक भगवान श्रीकृष्णाला गीता सांगत असताना म्हणतात, अरे अर्जुन ऐक, ही भक्ती फक्त मी जाणतोय, पै भक्ती की मी जाणे, तेथ सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बलतेलया, हे सांगावे काय किरीटी. ज्ञानोबरांची भाषा आहे. तुझी देखिले आपुलिया दिठी, मी सुदाम्याच्या सोडे गाठी, पोहया लागी. किंवा अर्जुनाचे रथी, अरे तुझं सुद्धा रथाचं सारं पण मी केलं, त्याचं एकमेव कारण तुझ्या अंतःकरणामधला फक्त मी भाव ओळखला. किंवा भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे, अरे सुदाम्याचे पोहे मी खाल्ले, अंतःकरणामधला भाव ओळखला. अरे तुमच्या सुद्धा अंतःकरणामधला मी भाव ओळखलाय, म्हणून मी तुमच्या रथाचं सारथ्य पण करतोय, नवे नवे तुझ्या घरची घोडी धुण्याचं काम करतोय. नाहीतर तुमच्याकडे काहीच नव्हतं राहिलं. सुदाम्याकडे आपलं अर्जुनाकडे, 5 पांडवाकडे काय होतं ऐका. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, पाहती पांडव अखंड वनवासी. अरे काहीच नव्हतं, पण तरी तुम्ही वाईट काळामध्ये मला जाणलं, धर्म जाणला आणि मला तुम्ही भजले, म्हणून मी तुमच्या पाताच्या केसारही धक्का लागून दिला नाही आणि 100 मधला एक सुद्धा जिवंत ठेवला नाही. जगाच्या मालकाची ताकद आहे.
ज्याचा आयडॉल भगवान श्रीकृष्ण आहे ना, त्यांनी जीवनामध्ये कधी खचून जायचं नाही गड्या. जगाचा मालक नेहमी पाठीशी उभा आहे. म्हणून मी तुझ्या रथाचं सारथ्य पण केलं, नाहीतर तुम्ही चांगलं केलंच नव्हतं. तुम्ही काय चांगलं केलं होतं? तुमच्या कुळामध्ये अरे एखाद्या स्त्रीला लग्नाच्या आधी मुलगा होणं चांगलं की वाईट? पांडवांच्या कुळामध्ये घटना घडली होती, कर्ण लग्नाच्या आधी झाला होता. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला, तळहाती जन्मला बाळ, सोडून दिला गंगा जळ, नाही बदराने झाकीला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. तरी मी द्वारकेचा राणा पांडवा घरी, फक्त तुम्ही मला भजले, माझ्यावरती भाव ठेवला, म्हणून मी फक्त भावाचा भुकेलाय, मी प्रेमाचा भुकेलाय, थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ दयाला. म्हणून सुदामा, मी तुझ्या अंतःकरणामधला भाव ओळखला, पण तुझ्या मी मनातलं ओळखलं. पण तुम्हाला सांगू का, सुदामा म्हणला जगाच्या मालकाला, देवा 1-2 दिवस माझा पाहुणचार बाद झाला, माझ्या घरी बायका मुलं उपाशी येत, जावं लागत. मी जर भिक्षा मागून जर खाल्लं नाही ना, घरी काही नेलं नाही ना, उपाशी मरतील. पण बायकोनी कशासाठी पाठवलं होतं? काहीतरी मागायला पाठवलं होतं जगाच्या मालकाला. आणि आज सुद्धा आपण देवाला काहीतरी मागणार आहेत, गणपती बाप्पाला काहीतरी मागणार आहेत का? आजचा मागणी परसा दिवस आहे ना. मागायला पाठवलं होतं, तरी देखील सुदाम्याने काही मागितलं नाही. आपल्या द्वारका नगरीच्या बाहेर सुदाम्याला सोडलं, आणि सुदामा गेला आपल्या घरी, तर त्याला घर सापडलं नाही. अख्खी नगरी सोन्याची जगाच्या मालकाने देऊन टाकली. त्याचं एकमेव कारण आहे का, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीवर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागे गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्माचा त्याची करणी लक्ष लागो. अरे तुम्ही फक्त त्या जगाच्या मालकावरती भाव ठेवा. जगाच्या मालकाला काही मागायची गरज नसते. जगाचा मालक काय करतो माहितीये का, कामेण सांगता करी. अरे कधी जर तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेला ना, गणपती बाप्पाला कधी काही मागू नका. उलट गणपती बाप्पाला तुमच्या जीवनातल्या अडचणी सांगू नका किती मोठ्या आहेत. उलट अडचणींना सांगत चला, आमच्या अंबिस ते गावचा गणपती बाप्पा किती मोठा आहे, आमच्या गावचा गणपती किती मोठा. अडचणींना सांगत चला, निश्चित तुम्हाला वाईट काळामध्ये गणपती बाप्पा तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. अरे गणपती बाप्पा म्हणजे ही सुखाची देवता आहे, दुःख हरणारे गणपती बाप्पा आहेत. तुमच्या जीवनामध्ये दुःख असू द्या, कशाला दुःख हरता म्हणता, सुख करता कशाला? अरे तुमच्या जीवनामध्ये सुख भरभराटीचं येण्याचं काम तो जगाचा मालक, जगाच्या मालकाचे पुत्र आहेत. महादेव, देवकी देव, महादेव, महादेवजींचे पुत्र म्हणजे गणपती बाप्पा आहे. अरे या गणपती बाप्पा ही दैवत, गणपती बाप्पा ही देवता ना, कोणतंही शुभ कार्याची देवता आहे. तुम्ही कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं ना, गणपती बाप्पाला पूजल्याशिवाय तुमचं शुभ कार्य होतच नाही. आधी लग्नाची पत्रिका सुद्धा लिहिताना गणपती बाप्पाला अर्पण करावी लागती, आणि वरती लिहावं लागतं श्री गणेशाय. गणपती बाप्पाला अर्पण करावं लागतं. नवे या जगाला ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी. निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं आणि सुरुवात करायची, ज्ञानेश्वरी जगाला सांगण्याची सुरुवात करायची. सच्चिदानंद बाबांना सांगितलं, सच्चिदानंद बाबा तुम्ही शब्द लिहा, कारण की या जगाच्या पाठीवर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही बरं का. नीट डोक्यात ठेवा, ज्ञानोबारांनी जगाला ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं, सच्चिदानंद बाबाने ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलं. सच्चिदानंद बाबांना सांगितलं, बाबा शब्द लिहा. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा. आत्मरूप गणेशू केली स्मरण. आत्मरूप जो आत्मा जो आहे ना, तोच गणपती, तोच ईश्वर आहे. अरे गणेश या शब्दाचा अर्थ होतो गण अधिक ईश, म्हणजे सर्व गणांचा ईश म्हणजे तो ईश्वर, तो गणपती बाप्पा. अरे त्या गणपती बाप्पाना सुखाच्या क्षणी आपण गणपती बाप्पाला आठवतो, पण दुःखाच्या क्षणी सुद्धा आपण गणपती बाप्पाला कधी आठवत नाही. अरे ज्यावेळेस गणेशोत्सव आपण करतो ना,
8-10 दिवस 11 दिवस भरभराटीने आनंदाने आपण गणेशोत्सव साजरा करतो. पण माफी मागून बोलेल, गणेशोत्सव मध्ये आपण थोडासा बदल करायला शिका. गणपती बाप्पा पण थाटामाटामध्ये बसवतो आणि कोकणवासी एकारांचा मुंबईवासी एकारांचा तुमच्या भागातला सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आहे. आपल्या भागामध्ये थोडासा बदल करायला शिका. गणपती बाप्पा आपल्या गावामध्ये आलेत ना, गणपती बाप्पाचं विसर्जन करताना गणपती बाप्पाला आपण बुडवतो, पण बुडत असताना आपण त्याच्या वरती उडी टाकतो. नाही बुडला तर वरती उडी टाकतो. मला आनंद वाटतो तुमच्या गावचा. मी तर म्हणेन तुमचा एक गाव एक गणपती असेल, तुम्ही गणपती बसवतच नसाल, याच गणपतीचा उत्सव तुम्ही थाटामाटात करत असाल, आरती रोज. मला आनंद झाला ज्या घरी मी भोजनाला होतो ना, इकडं गणपतीची आरती सुरू झाली का तिकडं सुद्धा गणपती बाप्पाची आरती. अरे आरती केल्याशिवाय तुम्हाला सांगू का, खरा महाराष्ट्रामध्ये परमार्थ टिकून ठेवला ना, एक म्हणजे मराठवाड्याने आणि दुसरा म्हणजे तुमच्या कोकणातल्या माणसाने. कोकणामध्येच म्हटलंय तुम्ही, खरा परमार्थ टिकून ठेवला महाराज. काय मोठा गणेशोत्सव करता, पण माफी मागून बोले तुमच्याकडे तरी गणेशोत्सव सुंदर करतायत. आमच्याकडे गणपती बाप्पा बसवताना 10 दिवस गणपती बाप्पा बसवतात आणि त्या गणपती बाप्पा समोर पत्त्या खेळतात, दारू पिऊन गणपती बाप्पाची आरती करतात आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला डीजे वरती शांताबाईचे गाणे लावतात, वेगवेगळे गाणे लावतात. पण तुम्हाला सांगू का, तोच गणपती बाप्पा वाईट काळामध्ये आपल्या नेहमी सोबत राहत असतो. बघा एकदा काय झालं, आपण एक देव कधीच फिक्स केला नाही. गणपती बाप्पाची आपण 8-10 दिवस सेवा करतो, पण गंमत अशी झाली, गणपती मंडळाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, अध्यक्ष होता, झालं 5 मिनिटं राहिलेत, लक्ष देऊ नये का. अरे तो गणपती बाप्पा मंडळाचा अध्यक्ष होता, एक आपला मुस्लिम बांधव होता आणि एक आपला हिंदू धर्मीय होता. दोघांची घट्ट मैत्री. गणेशोत्सव झाला, त्यांनी ठरवलं आता आपल्याला समुद्राच्या ठिकाणी आपल्याला फिरायला जायचं. बोटीमध्ये बसले, बोटीला बीड पडलेलं होतं, बोट डुबायला लागली. तो नावाडी म्हणला, बोट डुबायला लागले, तुम्हाला दोघाला पोहायला येत असलं तर तुम्ही पोहून तुम्ही किनाऱ्यावरती जा, मी उडी मारतो. निघालो. एक होता हिंदू धर्मी म्हणला, गणपती धाव, मसोबा धाव, मल्हारी धाव. हा मग आता त्यांनी 7 वाराला एक देव कधी फिक्स केला नाही. सोमवारी शंकराची भक्ती, मंगळवारी देवीची, बुधवारी पांडुरंगाची, गुरुवारी दत्ताची, एक देव फिक्सच नाही बघा. आणि मग ह्यो म्हणायचा, याला वाटलं आता गणपती बाप्पा निघायला लागले का, ह्यो लगेच म्हणायचा महादेवा धाव. महादेव बाप्पा नेमकी नंदीवरती बसणार तर लगेच देवी धाव. याचे धाव झालं आणि तो मला अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. त्याचा अल्लाह आला, त्याला घेऊन गेला, इकडे बुडून मेला. पण गणपती बाप्पा म्हणला, आला गणपती बाप्पा म्हणला, तुम्ही मला 8-10 दिवस मस्तपैकी मला बसवता आणि शेवटच्या दिवशी दारू पिऊन नाचताना वेगवेगळे गाणे लावून नाचता का, आता मी नाचतो आणि तू बुड. पण गणपती बाप्पा म्हणतो, पण शेवटच्या क्षणी गणपती बाप्पाच आला आणि गणपती बाप्पानेच वाचवलं. समजून जाईल तुम्हाला, गणपती बाप्पा ही शुभ देवता आहे. म्हणून आपलं भाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आलो. या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये आपले अष्टविनायकापैकी अष्टविनायक सरकून भरपूर आपल्याच भागामध्ये इकडं वरती गेलं. हो, काही कोकणामध्ये येतात तर काही पुणे जिल्ह्यामध्ये येतात. म्हणून भाग्य आहे. आणि इतकं भाग्य आहे आपलं की गणपती बाप्पाची तुम्ही मूर्ती बसवली. तुम्ही म्हणतो गणपती बाप्पाच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा. तुम्ही देवारातल्या देवाला अगरबत्ती सुद्धा ओवाळू नका. गणपती बाप्पा नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतील. मला आनंद वाटला, तुम्ही एवढं लांबून मला इथं बोलवलं, मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून गणपती बाप्पाला काही जीवनामध्ये मागू नका. गणपती बाप्पा आपोआप तुम्हाला वाईट काळामध्ये पाठीशी उभा राहील. नेहमी तुम्हाला सांगू का, तुम्ही कर्म चांगलं करत राहा, जगाचा मालक फळ तुम्हाला योग्य वेळ आल्याच्या नंतर निश्चित देणार आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा. तुम्हाला सांगू, काही मागायची गरजच नसते. तुकोबाराने जीवनामध्ये काहीच मागितलं नव्हतं, पण तरी देखील जगाच्या मालकाचा हट्ट. मग जगाच्या मालकाला म्हणता, देवा तुला द्यायचे ना, एक काम कर, तुझा विसर तर कधी पडून देऊ नको. एक मागणी झाली. या अभंगामध्ये दुसरी मागणी झाली, संतांची संगत लाभू दे देवा. आणि अजून एक तिसरी मागणी सांगत असताना आपल्याला आज गणपती बाप्पाकडे एक मागणी करायची की सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, ऐका गणपती बाप्पाला काहीतरी मागायचं. गेले तुम्ही 2-3 दिवस सेवा केली, गणपती बाप्पाला मागायचं, तुमच्या सेवेचं फळ गणपती बाप्पा नक्की देईल. मग जगाच्या मालकाला गणपती बाप्पाला काय मागायचं, ऐका. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे.
तुकोबाची विना दे, ज्ञानोबाची करुणा दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे. म्हणून तुम्ही काम जरी करत असाल ना, संध्याकाळी तुम्ही टाळ गळ्यामध्ये घेता, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालताना हेच त्याला आवडत. म्हणून जगाच्या मालकाला म्हणतात जास्त वेळ न घेता. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला द्यायचं असेल ना एक दे, तुझा विसर पडून देऊ नको. अजून द्यायचं असेल तर संतांची संगत भेटू दे, आणि अशा संतांच्या अशा चांगल्यांच्या उदरी मला जन्म घेऊन भेटू दे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुकोबनी गर्भवासी, तुकोबनी गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुणगाई आवडी, गुणगाई आवडी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुणगाई आवडी, गुणगाई आवडी. गीत माझे सर्व जोडे, गीत माझे सर्व जोडे, ते माझे, ते माझे, गीत माझे
माझी सर्व जोडी. झालंय आपलं कीर्तन, चांगलं बघा, चांगलं राहा, आपापली माणसं मोठी करा, देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात आपापले मतभेद विसरा, एका आईच्या लेकराप्रमाणे या धर्म मंडपामध्ये एकत्र राहायला शिका. तुमच्या कार्यक्रमाचं सार्थक होईल. डोक्यातून अंधश्रद्धा काढून टाका. लोक म्हणतात चपला गेल्यावर 7:30 जाते, 7:30 जात नाही, 500 रुपयाला काम लागते. मला वाटलं 7:30 आपल्याकडेचे काय. चेन्नईमध्ये कीर्तनाला गेलो, गणपती बाप्पाचाच उत्सव होता, गणेशोत्सवामध्ये. एअरपोर्टला मी 1000 रुपयाची चप्पल घेतली. आता मला एअरपोर्ट मला विमानात बसू वाटलं. मी चप्पल घेतली आणि चप्पल घेतल्यानंतर कीर्तन झाल्याच्या नंतर माझी चप्पल गेली. एक जण माझ्याकडे आला, म्हणलं आई हो तुमची गेली की हो चप्पल. तिकडे बोलण्याची भाषा. चप्पल गेल्या 7:30 जात नाही बघा. ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. लोक म्हणतात मांजर आडवे गेले म्हणजे 7:30. मी म्हणतो त्या बिचारे मांजरीने जावं तरी पुढं, जिकडे जाईल त्याला तिकडे रस्ता आहे. मी तर म्हणतो 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, निश्चित तुमचं काम होईल. पण एक माणूस आडवा गेल्याच्या नंतर गावचा सप्ताह पण पडायला लागतो बघा. माणसं आडवी जाता कामा नाही. इतकी माणसं आडवी जातात. कीर्तनकार सेवनाचा पाहिजे, संस्कृती मला सेवनाचा पाहिजे, वादक सेवनाचा पाहिजे, गायक सेवनाचा पाहिजे, विणीकरी सेवनाचा पाहिजे, भोंगा सिकडा नव्हता पाहिजे. अरे भोंगाच घेऊन जाय घरी, परत इकडे येऊ नको. लय बघा कळीचे नाराज असतात बघा. मी तर म्हणतो एखाद्याने जर गाडी घेतली ना, त्यांनी म्हणा वा वा महाराज तुम्ही गाडी घेतली, सुंदर गाडी, आडीनडीला कीर्तनाला नेता येईल. ते म्हणे त्यांनी लोकांची मुंडकी मोडू मोडू घेतली आणि हप्त्याव घेतली. असं अरे आम्ही हप्त्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ. म्हणतो बरोबर. एखाद्याने बंगला बांधला, एखाद्याने बंगला बांधल्याच्या नंतर आपण का जळायचं कारण आहे. एका मावशीच्या 8 दिवस झालं पोटात दुखायचं राहीनाच, पोटातच दुखत आहे, पोटातच दुखत आहे. मावशी तुम्ही त्या दिवशी बी आता, आज बी आला, नेमकी खरं खरं सांगा तुमच्या पोटात केव्हापासून दुखतंय. ती डॉक्टरला ती मावशी म्हणली शेजारच्यानी बंगला बांधल्यापासून. अरे मी होतो शेजारच्यानी बंगला बांधला ना, तू जळू नको, उलट त्या बंगल्याची सावली जिकडून पडते ना तिकडून मस्त पैकी 5 टाकून तू झोपेचा बरं, काळजी करू नको. दुसऱ्याच्या प्रगतीवरती जो जळतो ना, आयुष्यभरामध्ये त्याची प्रगती कधीच होत नाही. म्हणून चांगलं जगा, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका, आपापली माणसं मोठी करा, देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात एकत्र या, निश्चित तुमच्या कार्यक्रमाचं सार्थक होईल. एवढं लांब तुम्ही मला बोलवलं, नवे तुम्ही जबाबदारीची कीर्तनरूपी सेवा मध्ये सारख्या कामाकडे सोपवली. बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा वाईट शब्द गेला असेल, उदार अंतकरणाने माझं मला परत करा. माझ्या बुद्धीप्रमाणे तुकोबऱ्यांचा गातेमधला अभंग मी तुमच्या समोर मांडला आणि तो सोडवण्याचं काम केला, नवीन सोडवण्याचा प्रयत्न केला. अरे महाराजांच्या गाथेमधले अभंग आहेत, तुम्ही जसं चिंतन मानाल तसं तसं अभंगाचा अर्थ बदलत जातो. त्यामुळं कोणी कोणत्या तरी पद्धतीने अभंगाचा भावार्थ मांडण्याचं काम करत असतो. माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. मागणी पर अभंग तुकोबारांचा होता, म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करूया आणि इतर सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल